ज्या गरीब लोक आहेत बिचारा त्यातले फिल्टर पाणी प्यायला भेटायला पाहिजे, थंड पाणी प्यायला भेटायला पाहिजे. हाऊस उद्देश आपण फक्त 10 रुपयामा घरपोच 4 समत पाणी देत असं आपण त्यात. बरोबर. म्हणजे आपला अजंदे गाव माच का फक्त अजंदा गाव माझ. बरोबर. आतापर्यंत कितला घरेस पोहोचतस तुम्ही? 100 घरेसले 100 घरेस. बरोबर. कितला वाजेपर्यंत पोहोचतस? 10-11 वाजेपर्यंत पाणी पोहोचत देत असं. बरोबर. आपल्याला 1 वर्ष होई गया. 1 वर्ष होई गया. स्वतः तयार करतस का? हां, स्वतः तयार करतस. फिल्टर पाणी तयार करा, त्याला थंड करानं थंडा करीस नाही एकदम घरपोच प्रत्येक ना घर थंड पाणी प्यायला भेटायला पाहिजे. संध्याकाळपर्यंत पाणी एकदम थंड राहायला पाहिजे की जेणेकरून त्यातली फिरणी गरज नाही. या वर्षाले ऊन ते भरतच भयानक उनशे भाऊ. हा म्हणजे लोकेसले गैरी सक्त हा थंड पाणी बिलकुल गरज लोक. आणि असं काही गाव आहेत की त्या गावास मग 4-4 दिन 5-5 दिन पेवानं पाणी येत नाही साधं, पण तुम्ही फिल्टर पाणी दिलात. असं गाव माझी सुविधा होई. सरपंच कसा आहे आपला? सरपंच ते 1 नंबर येतो आमना गाव. हा एकदम भारी आहेत पुरा. कामगिरी चांगली आहे. कामगिरी पुरी चांगली आहे. बड़ा समस्या असणं समाधान काय बटासनं समाधान आहे, बटा गावनं समाधान आहे त्याला. स्वतः येतच प्रत्येक ठिकाणी. छोटा मोठा प्रॉब्लेम काही बी राहू द्या, सरपंच हाजीर आहे. नुसतं फोन लावाना काम रस फक्त बस. रोड रस्ता वगैरे चांगला आपला? बठ्ठा रस्ता वगैरे एकदम कम्प्लीट आहे. नाही सारखं काहीच नाही की असं नाही की आई गावमा आई नाही शेबो असं. पूर्ण सुविधा आहे आमच्या गावमा, लाईट वगैरे सर्व. बरोबर. नमस्कार, जय खानदेश मंडळी. तर आम्ही इला गेलेत अजंदे गावमा. जसे की तुमले माहिती आहे की आपला भागमा काय असा खेडागाव आहेत की त्या गावसमा 4-4 5-5 दिन पेवानं पाणी असणी, पेवानं पाणीसुद्धा भेटायचं. पण आदर्श गाव अजंदे गावमा तुमले आनंद होईने आश्चर्य वाटे की आरो प्लॅन आहे. आणि अजंदे गावना घर परत फिल्टर पाणी जास्त कितला मा फक्त 10 रुपयामा जार सोबत आरो प्लॅन आहे. जार सोबत फिल्टर पाणी जास्त. आणि या दादा सोबत बातचीत करणार आहे. दादा काय नाव तुमनं? रवींद्र सुरेश कोडी. अच्छा. आपलं नाव नाटेज का? आटेज. बरोबर. आणि मग प्लॅन कसं काय चालू करा तुम्ही? असं का वाटणं प्लॅन चालू करायला पाहिजे? करायला अर्थ असंच की ज्या गरीब लोक आहेत बिचारा त्यातले फिल्टर पाणी प्यायला भेटायला पाहिजे, थंड पाणी प्यायला भेटायला पाहिजे. हाऊस उद्देश आपण फक्त 10 रुपयामा घरपोच 4 समत पाणी देत असं आपण त्यात. बरोबर. म्हणजे आपला अजंदे गाव माच का? फक्त अजंदा गाव माझ. बरोबर. आतापर्यंत कितला घरेस पोहोचतस तुम्ही? 100 घरेसले 100 घरेस. बरोबर. कितला वाजेपर्यंत पोहोचतस? 10-11 वाजेपर्यंत पाणी पोहोचत देत असं. बरोबर. आणि मग कितला वर्ष होणार आपला प्लॅनले? प्लॅनले 1 वर्ष होई गया. 1 वर्ष होई गया. स्वतः तयार करतस का? हां, स्वतः तयार करतस. फिल्टर पाणी तयार करा, त्याला थंड करानं थंडा करीस नाही एकदम घरपोच प्रत्येक ना घर थंड पाणी प्यायला भेटायला पाहिजे. संध्याकाळपर्यंत पाणी एकदम थंड राहायला पाहिजे की जेणेकरून त्यातली फिरणी गरज नाही. राव. बरोबर. असं. बरोबर. आणि मग दुसरा खेळा गावास बी जास्त का आपला पाणी? नाही, दुसरा खेळा गावास नाही, फक्त आपलं गाव पुरतच. बरोबर. ये नाही व्यतिरिक्त काय करता साजू आपण काम? आपला आपे रिक्षा आहेत ना दादा. आपे रिक्षा आहेत. एक मालवाहतूक नाही, 2 मालवाहतूक आहेत, एक पॅसेंजर. बरोबर. मग आम्ही तिघे भाऊ पाणी वाटून आपल्या कामावर चालले जातो. अरे बनवतस ना? हा, बटा अठ्याच. या वर्षाला कसं ऊन पडी राही ना आपल्याकडे? या वर्षाले ऊन ते भरतच भयानक उनशे भाऊ. हा म्हणजे लोकेसले गैरी सक्त. हा थंड पाणी बिलकुल गरज लोक. आणि असं काही गाव आहेत की त्या गावास मग 4-4 दिन 5-5 दिन पेवानं पाणी येत नाही साधं, पण तुम्ही फिल्टर पाणी दिलात. गाव माझी सुविधा होई. सरपंच कसा आहे आपला? सरपंच ते 1 नंबर येतो आमना गाव. हा एकदम भारी आहेत पुरा. कामगिरी चांगली आहे. कामगिरी पुरी चांगली आहे. बड़ा समस्या असणं समाधान काय बटासनं समाधान आहे, बटा गावनं समाधान आहे त्याला. स्वतः येतच प्रत्येक ठिकाणी. छोटा मोठा प्रॉब्लेम काही बी राहू द्या, सरपंच हाजीर आहे. नुसतं फोन लावाना काम रस फक्त बस. रोड रस्ता वगैरे चांगला आपला? बठ्ठा रस्ता वगैरे एकदम कम्प्लीट आहे. नाही सारखं काहीच नाही की असं नाही की आई गावमा आई नाही शेबो असं. पूर्ण सुविधा आहे आमच्या गावमा, लाईट वगैरे सर्व. 24 तास लाईट आहे आमच्या गावमा. कधी असं होईन का लाईट नाही येऊन एक दिन पाणी नाही येऊन? असं नाहीच होईन आमच्या गाव. होईनच नाही असं. तर मित्रांनो, आदर्श गाव अजंदे गाव. आणि असं कधीच होईन नाही म्हणे की अजंदे गावमा पाणी येईल नाही आणि गावासमा पाणी पोचत नाही. पण भाऊन त्या अजंदे गावमा फक्त 10 रुपयामा जार सोबत घरपोच फिल्टर पाणी पोचायला राहणार. तर काहीतरी लोकेशनी शिकायला पाहिजे आणि प्रेरणा द्यायला पाहिजे. असा काही उपक्रम खेड्यागावात चालू करायला पाहिजे. जय खानदेश.